एकीकडे शासन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे, प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न करीत आहे। मात्र दुसरीकडे प्रधानमंत्री आवास योजनेचा घरकुल अनुदानाचा हप्ताच महाराष्ट्र बँकेने कापला आहे। सदर प्रकार भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील महाराष्ट्र बँक शाखेत घडला आहे। याबाबत जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी सदर बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेदरम्यान निदर्शनास आणून देत सभागृहाचे लक्ष वेधले। सुभाष वैद्य राहणार आष्टी भातकुली तालुक्यातील घरकुल लाभार्थी आहे। यांना सन 2020 ते 21 मध्ये घरकुल मंजूर होऊन 15,000 रुपयांचा पहिला हप्ता पूर्णानगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत PFMC द्वारे देण्यात आला। परंतु सुभाष वैद्य यांनी बँकेमार्फत काही कर्ज काढले असल्यामुळे बँकेने त्यांना घरकुलाकरिता मिळालेले 15,000 रुपये देण्यास नकार दिला होता। कुठल्याही बँकेने शासकीय योजनांचे अनुदान कर्ज स्वरूपात वसूल करू नये याबाबत सूचना दिल्या होत्या। असे असून देखील काही बँका कर्ज वसूल का करीत आहे असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य जयंत देशमुख यांनी उपस्थित केला आहे। काही दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघातील आष्टी या गावातील वैद्य या इसमाचं घरकुल मंजूर होतं आणि त्या व्यक्तीने आपल्या घरकुलाचं काम सुद्धा सुरू केलं आणि पहिला हप्ता दुसरा हप्ता जेव्हा आला त्याचं काम प्रगतीपथावर असताना त्याला दुसरा हप्ता प्राप्त झाला आणि त्याचं ते पैसे जे महाराष्ट्र बँक पूर्णानगर ह्या शाखेमध्ये नियमित वळते होत होते तर त्या खात्यात वळते झाल्यावर त्या खात्यातून त्या बँकेने त्याच्याकडे असलेल्या कृषी किंवा पर्सनल जे काही त्याच्याकडे लोन होतं, थकीत कर्ज होतं, त्या कर्जाच्या हप्त्याची वसुली त्यांनी ह्या घरकुलाचे आलेले जे धनादेश होते त्याच्या माध्यमातून त्यांनी केली आणि हे अति सर्वस्वी नियमबाह्य अशी कृती आहे। कारण की असं शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की वैयक्तिक त्याचे कर्ज किंवा कृषी कर्ज याची जमा हे आपण त्याला मिळणाऱ्या ह्या पद्धतीच्या कुठल्याही योजनेच्या लाभातून करू नये। तरीसुद्धा त्या बँकेने हेतुपुरस्पर ह्या पद्धतीची कारवाई केली आणि त्याच्याकरता त्या व्यक्तीला त्याचे पैसे, त्या घरकुलाचे हक्काचे पैसे मिळण्यासाठी आमच्या या सभेमध्येच्या माध्यमातून कारवाई करून सदर प्रकार लक्षात येताच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले। त्यानंतर पूर्णानगर येथील महाराष्ट्र बँकेला कुठलीही कर्ज कपात न करण्याचे राज्य शासनाचे पत्र सादर करण्यात आले आहे। यामध्ये सुभाष वैद्य यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा 15,000 रुपये प्राप्त होतात सदर महाराष्ट्र बँकेने 5,000 कर्जांचे व्याज म्हणून कापले असल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच उर्वरित रक्कम परत करण्याचे आदेश सदर बँकेला देण्यात आले आहे। सदर प्रकार समोर येताच जिल्ह्यातील कुठल्याही बँकेने लाभार्थ्यांना प्राप्त झालेले अनुदान कर्ज म्हणून कपात करू नये असे आदेश जिल्हा परिषद स्थायी समितीचे सभापती बबलू देशमुख यांनी बैठकीदरम्यान दिले आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।